मुलीचं वय हे 26 वर्ष आहे. मुलगी दिसायला सुंदर आहे, चांगली आहे. ती मुलगीचा प्रत्यक्ष आम्हाला फोन आला होता. जी स्थळाची जी अपेक्षा आहे, तर त्याच भागातील म्हणजे सातारा जिल्ह्यातील त्यांना स्थळ हवं आहे. जर समजा सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील, गरीब कुटुंबातील जर खात्रीशीर स्थळ असेल, तर तिथेही कुठे देण्या-घेण्याची काहीच अपेक्षा नाही, की बा दलालाला ₹5,000 दिले पाहिजेत, मुलीच्या नावाने 5,000-25,000 रुपये टाकले पाहिजेत, अशी कुठलीही अपेक्षा त्यांची नाहीये. फक्त मुलगा गुणवान, कर्तृत्ववान असला पाहिजे, असं त्या मुलीनं बोलून दाखवलेलं आहे. त्याच्याकडे जर थोडीफार प्रॉपर्टी असेल, तर त्यांनी ती गॅरंटी हमी दिली पाहिजे, की या मुलीचा आपण व्यवस्थित सांभाळ करू. कारण तिच्या पश्चात, आई-वडिलांच्या पश्चात तिचं ने-आण करणारं भाऊ वगैरे कोणी नाहीये. या जाणीवेतून जर एखादं स्थळ त्या भागातील सातारा जिल्ह्यातीलच जर असेल, तर त्यांनी सुद्धा आमच्यासोबत संपर्क करू शकता. तिथं आम्हाला WhatsAppद्वारे सुद्धा तुमची माहिती टाकू शकता. मात्र त्याच्यामध्ये उल्लेख करणं गरजेचं आहे, की पुण्याचं स्थळ किंवा सातारा जिल्ह्यातील स्थळ किंवा हिंगोली जिल्ह्यातील स्थळ यासाठी आपल्या मेंबरच्या व्हिडिओमधून माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे हा मेसेज आम्ही टाकत आहोत. त्याला आम्ही प्रतिसाद देऊ. प्रत्येक